बाबा साहब ने सांगितलं कि जिस दिन तुम उस लाल बत्ती के गाड़ी में बैठकर तुम्हारे गांव में जाओगे, गांव में जैसे ही तुम्हारी गाड़ी प्रवेश करेगी, कुछ औरतें कपड़े धो रही होंगी, गांव में कपड़े धो रही होंगी। वो कपड़े धोते धोते तुमको देखेगी। कुछ जैसे ही तुम्हारी गाडी आगे बढ़ेगी, कुछ औरतें बर्तन मांज रही होंगी, भांडी घासत असतील। ती भांडी घासता घासता तुला बघतील। काही बायका झाडू मारत असतील, शेणाच्या गवऱ्या थापत असतील, काही जी कामं आहे ती करत असतील। ती कामं करता करता तुला बघतील आणि त्यांच्या मनात विचार येईल की कालपर्यंत आमच्या गल्लीत आमच्या बोळीमध्ये फिरणारा हा मुलगा आज कलेक्टर झाला आणि लाल बत्तीच्या गाडीमध्ये बसून आमच्या गावामध्ये आलाय। जर हा मुलगा कलेक्टर होऊ शकतो तर माझाही मुलगा कलेक्टर होऊ शकतो, असं त्या बाईच्या मनात येईल आणि तीही तिचा मुलगा कलेक्टर बनवण्याच्या दृष्टिकोनाने तयार करेल। सन्माननीय या प्रभागाचे माजी जिल्हाभर सदस्य तथा माजी बांधकाम सभापती सन्माननीय नितीन भाऊ देशमुख, सन्माननीय माजी शिक्षण अधिकारी तथा या विभागाचे माजी जिल्हाभर सदस्य धनराजी तेलंग साहेब, सन्माननीय डॉक्टर सिद्धार्थजी बुटले सर, सन्माननीय दैनिक लोकमतचे डेकाटे साहेब, जो आवाज इंडियाचा टीव्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरीपर्यंत पोहोचला असा आवाज इंडिया टीव्हीचा बुलंद आवाज सन्माननीय प्रीतमजी बुलकंडे सर, रिपब्लिकन साप्ताहिक दैनिकाचे नरेशजी वहाणे साहेब या आणि पूज्यने भिक्खू संघ, आमचे मार्गदर्शक पूज्यने भदंत डॉक्टर राजरत्नजी, या सर्व मान्यवरांचं या धम्मविचार मंचकावर आगमन झालेलं आहे। मी एका कवीच्या 2 ओळी या ठिकाणी सांगतो। हवा वेगाने होती, हवा वेगाने होती, पण हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। हवा वेगाने होती, पण हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। असा अन्यायाविरुद्ध लढणारा रामजीचा लाल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता, लाखात नाही तर जगात एक होता। दोस्तों हो, आजच्या ह्या कार्यक्रमाची जी प्रास्ताविक भूमिका आहे ती मांडण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे। म्हणून मी सांगितलं पाहिजे सन्माननीय मंचावरील महोदयांना की हा जो एवढा मोठा भव्य दिव्य असा महोत्सव माझ्या एका छोट्याशा गावामध्ये जो संपन्न होतो आहे, ते संपन्न होण्याचं एकमेव कारण अशा प्रकारचं आहे की माझ्या गावच्या युवा लोकांनी, माझ्या
भगिनींनी मेहनत घेतली, श्रम घेतले, गावागावात फिरलेत आणि गावागावामध्ये फिरून ह्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार केला. एवढंच नव्हे तर त्या माध्यमातून जे मिळालेलं धम्मदान आहे अतिशय सद्भावनेने, त्या सद्भावनायुक्त दानातून आणि त्यांच्या त्या भावनेतून हा जो जनसैलाब जो आहे, हा जो समूह आहे आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, याचं श्रेय इथल्या अगदी माता भगिनींना आणि माझ्या युवक बांधवांना जातंय. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय दिमाखानी एक महोत्सवाच्या रूपाने या ठिकाणी उभा टाकला असं म्हणता येईल. दोस्तो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आपला. विषय अशा प्रकारचा आहे की बुद्ध रूपाची स्थापना आणि विहाराचं लोकार्पण. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गाव तिथे विहार असलं पाहिजे, गाव तिथे विहार असलं पाहिजे. काय गरज आहे गाव तिथे विहाराची? मित्र हो, ती गरज यासाठी आहे, डॉक्टर बाबासाहेबांना ती गरज यासाठी निर्माण झालेली होती. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा आम्हाला दिली. एक चंदनाची बाग, एक धम्माची बाग आम्हाला दिली. त्याच्यावरती मी एक गोष्ट सांगतो, विहाराची गरज काय आहे? तर विहाराची गरज यासाठी आहे, एक राजा एका लोहाराला एका चंदनाची बाग भेट देतो. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपासून 68-70 वर्षापूर्वी एक धम्म नावाची जी बाग आहे ती तुम्हाला भेट दिलेली आहे. परंतु त्या लोहाराला चंदनाची बाग दिल्यानंतर त्या लोहाराला त्या चंदनाच्या बागेचं महत्त्व न कळाल्यामुळे काय झालं, तर तो लोहार त्या चंदनाची लाकडं तोडून आणायचा, जाळायचा आणि त्याचे कोळसे बनवून तो विकायचा आणि स्वतःही लोखंड तापवण्यासाठी त्या कोळशाचा तो वापर करायचा. असं करत करत त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्याची परिस्थिती ही जैसे थे राहिली, पण त्या चंदनाच्या बागेचा उपयोग त्याला सुधारण्यासाठी काही झाला नाही. मग एक दिवस तो राजा, त्याला असं वाटतं की एवढी मोठी चंदनाची बाग आपण त्या लोहाराला भेट दिली, प्रेझेंट दिली, त्याच्या परिस्थितीमध्ये निश्चितच सुधारणा झाली असेल म्हणून तो राजा त्या लोहाराच्या घरी त्याला भेट देण्यासाठी जातो. ते जुनंच घर, जुनीच परिस्थिती, म्हणून तो राजा त्या लोहाराला विचारतो, काय रे बाबा, मी तुला जी बाग भेट दिली त्या बागेच्या माध्यमातून मला असं वाटलं की तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या जीवनामध्ये काही ना काही बदल होईल, परिवर्तन होईल, सुधारणा होईल, पण तसं काही झालं नाही. का? तर त्याचं कारण हे आहे, त्या लोहाराला त्या चंदनाच्या बागेचं महत्त्व कळालं नाही. मग पुढे तो राजा म्हणतो, एखादी तरी चंदनाचं लाकूड तुझ्याकडे आहे का? तो म्हणते तो हो. मग तो काय करतो, एका कुऱ्हाडीला जो दांडा भरलेला होता चंदनाच्या लाकडाचा, ती कुऱ्हाड तो त्या राजाला दाखवायला आणतो. दाखवायला आणल्यानंतर तो राजा म्हणतो, ती कुऱ्हाड पटकन काढ त्या दांड्यामधून, व्यापाऱ्याकडे जा आणि हे जे लाकूड आहे दांडा नावाचं, हे तू विकायला घेऊन जा. मित्र हो, तो लोहार तो कुऱ्हाडीचा दांडा चंदनाचा विकायला घेऊन जातो. त्या एका चंदनाच्या कुऱ्हाडीच्या लाकडाचे जे पैसे आहेत त्याला भरपूर येतात आणि मग त्याला ते कळायला लागतं की हो, मी खरंच आयुष्यामध्ये चूक केली. दोस्त हो, जी वेळ पश्चातापाची त्या लोहारावर आली, ती वेळ आज 68 वर्षामध्ये, या 70 वर्षामध्ये धम्मक्रांतीच्या आमच्यावर आली आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होऊ नये आणि याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल, मित्र हो, यासाठी आम्हाला विहाराची गरज आहे. आज गाडेगाव या गावामध्ये एका चांगल्या बौद्ध विहाराचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बौद्ध विहाराची आवश्यकता प्रास्ताविकामध्ये आमचे मित्र सुनील भगत सरांनी सांगितली आणि त्याला अनुसरून जर आपण बौद्ध विहाराचा उपयोग आम्ही आमचं
जीवन सुखी आणि समाधानी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने करण्याचा प्रयत्न करावा, त्याकरता त्या विहाराचा वापर नियमित व्हावा, अशा प्रकारची सर्व मान्यवरांची अपेक्षा राहील. जर आपल्याला त्या विहाराचा उपयोग आपल्या समाजाचा, व्यक्तीचा, स्वतःचा विकास करण्याकरता आणि सुखी समाधानी जीवन जगण्याकरता जर करायचा असेल, तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे काही 2500 वर्षापूर्वी जे ज्ञान सांगितलं, त्या ज्ञानाचा आपण पुनर्विचार केला पाहिजे, पुनरुल्लेख केला पाहिजे आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजे. त्या संदर्भात अनाथपिंडकाच्या जेतवनमध्ये भगवान बुद्धांचा निवास असताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात. त्यांच्या जीवनातील अनेक वर्षावास अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये त्यांनी घालवलेत. तर त्या ठिकाणी एका प्रवचनामध्ये त्यांनी भगवान बुद्धांनी जे काही उत्तम मंगल कोणते आहेत आपल्या जीवनातील, तर अशा प्रकारे एकूण 38 प्रकारचे उत्तम मंगल विशद केलेले आहेत आणि ज्याच्या आचरणाने आपण प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन सुखी समाधानी बनवू शकतो, असे उत्तम मंगल सांगितलेत. त्यापैकी एका उत्तम मंगलाचा मी या ठिकाणी उल्लेख सर्वांच्या समोर करू इच्छितो. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, फुट्टस्स लोकधम्मेहि चित्तं व्यसन कंपती अशोक विरजम खेमम एतं मंगलम उत्तमम. हे असं एक उत्तम मंगल आहे की त्या उत्तम मंगलाचा जर आपण आपल्या जीवनामध्ये आपण उपयोग केला, त्याचं आचरण केलं, तर नक्कीच आपण सुखी समाधानी होऊ शकतो. तर त्या उत्तम मंगलाचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये 8 प्रकारचे लोकधर्म असतात. त्या लोकधर्माचं आचरण करत असताना किंवा त्या लोकधर्माचा आपल्या जीवनामध्ये जेव्हा घडामोडी घडतात, तेव्हा त्या लोकधर्माच्या यामुळे आपलं मन विचलित होणार नाही, आपल्या मनाला मन शोकरहित होणार, म्हणजे शोकरहित किंवा शोकमग्न होणार नाही, अशा प्रकारचं त्या याच्यामध्ये त्यांनी आपले उत्तम मंगलमध्ये सांगितलं. ते 8 लोकधर्म कोणते की ज्याचा आपल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाला त्याची गरज पडते. म्हणजे जसं सुख आणि दुःख हे 2 लोकधर्म आहेत. ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या जीवनामध्ये असते. प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात, त्याच्या जीवनामध्ये सुखाचे प्रसंग येतात आणि हा कोणताही प्रसंग कायमस्वरूपी नसतो. तर काही वेळा काही दिवस जर दुःखात असतील तर काही दिवस त्याचे सुखात येतात. आणि म्हणून एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये खूप दुःख आलं म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही, किंवा खूप सुख आलं तर त्याचा दुरुपयोग होणार नाही, अशा प्रकारचं वर्तन करण्याची सवय आपल्या मनाला जर लागली तर माणूस सुखी आणि समाधानी होऊ शकतो. दुसरं, लाभ आणि हानी ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये सतत घडत असतात. प्रत्येकाला कधी ना कधी चांगल्या गोष्टीचा लाभ होतो तर कधी वाईट कधी माणसाची हानी होते. अनेकदा लाभ आणि हानी या लोकधर्माला सामोरे जावं लागते. अशा वेळेससुद्धा एखादी वेळेस खूप आपली सांपत्तिक किंवा कौटुंबिक हानी झाली तरी माणसाने डळमळू नये, घाबरू नये, अशा प्रकारचं त्या उत्तम मंगलामध्ये विशद केलेलं आहे. या धम्मभूमीमध्ये, या गाडेगावच्या भूमीमध्ये जो कार्यक्रम तुम्ही साजरा करीत आहे, या ठिकाणी गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदाय मंडळ, समस्त महिला बचत गट, म्हणजे मला असं वाटते की जेव्हा पॉम्पलेट मी पाहिला की हे समतेचं गाव आहे, यांना समतेची भूक लागलेली आहे. या मंचावर, या भूमीवर जे बसलेले आहेत यांना समतेची भूक लागलेली आहे, यांना न्यायाची भूक लागलेली आहे, यांना सत्तेची भूक लागलेली आहे. हे स्वातंत्र्याचे, समतेचे, न्यायाचे पुजारी आहेत, हे लक्षात घ्या. आणि इथे आम्ही फक्त आम्हाला समता पाहिजे म्हणून आलेलो आहोत. इथं बुद्धासाठी, बाबासाहेबासाठी जरी आपण आलेलो असलो तरी आपल्याला या देशामध्ये, या भूमीमध्ये समता पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1956ला तुम्हाला सांगितलं होतं,
बाबासाहेब तुम्हाला धम्म दीक्षा देताना आणि धम्म स्वीकारताना बाबासाहेब रडले आणि तुम्हाला सांगितलं की मी या देशामध्ये हिंदू म्हणून जन्मात जरी आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि ते बौद्ध झाले. का बौद्ध झाले? कर्मयोगी गाडगे बाबांना त्यांनी प्रश्न केला की गाडगे बाबा मला तुम्ही सांगा. गाडगे बाबांनी सांगितलं, अरे मी एवढा अडाणी माणूस, तुझ्यासारख्या एवढ्या बुद्धिवानाला मी काय सांगणार, पण एक सांगतो म्हणे की भीमराया तू मुस्लिम होऊ नकोस, तू ख्रिश्चन होऊ नकोस. आणि बाबासाहेब बुद्ध का झाले? कारण या भूमीमधला बुद्ध लोक जगात घेऊन जातात, सांगतात भारताची ओळख का देश कोणाचा आहे? बुद्धाचा देश आहे, हे जगाला सांगतात. आणि तेव्हा जग त्यांचा मान सन्मान करतो. इथला एखादा मोदी गेला असेल, तो जपानमध्ये सांगतो की मी बुद्धाच्या देशातून आलो, तो तिथे हे सांगत नाही की मी रामाच्या देशातून आलो, हे सांगत नाही. सत्य आहे, तुम्हाला सांगतो. कारण ही भूमी जी आहे ही बुद्धाची भूमी आहे. आणि म्हणून मी तुमचे चेहरे वाचायला आलेला आहो. जेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये जेव्हा बुद्ध आणि बाबासाहेब असतो तेव्हा तुमचं रूप कसं असते पहा. अरे या देशातला अणुबॉम्ब सुद्धा तुम्हाला मारू शकत नाही जेव्हा आपल्या डोक्यात बुद्ध असेल, बाबासाहेब असेल, आपल्या डोक्यात खरोखर बाबासाहेबाची समता असेल. इथला कुठलाही बॉम्ब टाका आपल्याला मारू शकत नाही, असा अमरतेचा विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं, या देशालाही सांगितलं खडसावून, या देशासोबत वचन दिलं या देशाला की मी प्रथमही भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. या देशाला वचन दिलं. पण या देशातील नालायक लोक भारतीय अजूनही झालेले नाही. आपणही सुद्धा भारतीय होत नाही. ज्या दिवशी भारतीय होऊ त्या दिवशी या देशातलं संविधानाबद्दल कोणी एक शब्द सुद्धा काढू शकणार नाही. फक्त ती आपल्यावर जबाबदारी आहे. आपल्याला भारतीय होणं महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. बौद्ध तर आपण झालेलंच आहो 1956 मध्ये, पण आज आपल्याला भारतीय होणं फार महत्त्वाची गरज आहे. तुम्हाला सांगतो 20 जानेवारी 2024 ची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अमरावतीचा एक भिक्खू अयोध्येला गेला. कशासाठी? तर रामाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करायसाठी. वाघमारे त्याचं नाव. आणि त्याचं चित्र, त्याची जाण्याची शैली, तिथे अयोध्येला बोलण्याचं सगळंच्या सगळं देशाने पाहिलं. आमच्या मनात विचार आला, हा बुद्ध धम्माचा भिक्खू असं का वागत असेल? आणि मग थोडासा इतिहास आमच्या लक्षात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर जागतिक धम्म परिषदेमध्ये भारताला प्रतिनिधित्व मिळालं. आणि दर 3 वर्षांनी होणाऱ्या धम्म परिषदा, जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय धम्म परिषदा व्हायला लागल्या. तिथे भिक्खू म्हणून किंवा भारताचं प्रतिनिधित्व म्हणून कोण करत असेल? खूप वर्ष आमच्या लक्षातच आलं नाही. आणि मग एक राजरत्न आंबेडकर नावाचा तरुण निघाला. त्याने पाहिलं, त्याने थोडा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की भारतातील हिंदू धर्माचे धर्माभिमानी धर्ममार्तंड भिक्खूचे कपडे घालून बुद्ध परिषदेमध्ये जातात आणि आमचा भारत देश किती बुद्धांचा गरीब आहे असं सांगतात आणि त्यांच्याकडून प्रचंड पैसा आणतात आणि इथे धम्माच्या नावावर आपल्या सगळ्या पुरोहितांना वाटतात. बुद्ध धम्माचे लोक जसे आहेत तसेच राहतात. मात्र जगात आपण बौद्धांना मदत केली हा संदेश दिला जातो. ही बाब राजरत्न आंबेडकर नावाच्या तरुणाच्या लक्षात आली आणि त्यांनी सगळ्यात प्रथम या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेमध्ये आपल्या नावाची सभासद नोंदणी केली. काय परिणाम झाला? साऱ्या भारतातल्या हिंदू धर्म मार्तंडांना त्यांना एकदम जाग आली. त्यांचे डोळे उघडले की आता आपल्याला शक्य नाही, आता आपण हे काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी प्रसार करायला पाहिजे. त्यांना दुसरा एक राजरत्न नावाचा बंत मिळाला
आणि त्याने विदर्भात विशेषतः वर्धा जिल्ह्यात या धम्म परिषदांना सुरुवात केली. पण माझा प्रश्न आहे तसाच आहे. ज्यावेळी भगवान बुद्ध अंत्यसमयी त्यांचं निर्वाण होणार होतं त्यावेळी त्यांचा अतिशय आवडता शिष्य आनंद तथागतांना विचारतो की तथागत तुमच्यानंतर आमचा शास्ता कोण होईल? त्यावेळी भगवंत त्यांना उत्तर देतात की हे आनंदा, माझ्यानंतर मी नाही, माझं हे रूप नाही, माझी ही व्यक्ती नाही, माझं हे कलेवर नाही, माझ्या अस्थी नाही, माझ्यानंतर मी सांगितलेला धम्मच तुमचा शास्ता राहील, हे ध्यानात ठेव. काय परिणाम झाला? बौद्ध धम्माच्या विचारांची पखरण सगळं जगभर पसरली. 50 वर्षात त्याच्यामध्ये प्रक्षेपण सुरू झाली. आणि पुन्हा भगवान बुद्धाचे जे शिष्य होते त्यांना विचार केलं की बुद्ध धम्माच्या विचारांमध्ये घुसळण होत आहे, त्याची विचित्र चिकित्सा होत आहे आणि लोक पुन्हा अंधश्रद्धेकडे जातील. या धम्माला धर्म समजतील, उपासना मार्ग समजतील आणि मग पुन्हा धम्माचं वलय कमी होईल. मग अशा धम्मसंगीती होत राहिल्या. पण तरीही परिवर्तनाची ही लाट ओसरत गेली आणि प्रतिक्रांती येत गेली. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजली आणि त्यांनी स्वतः धम्म परिवर्तन केलं, एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये कालाम सुत्त नावाचं एक कलम लिहिलं. कालाम सुत्तात काय सांगितलंय मित्र? कालाम सुत्तात हे सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट आपण वारंवार ऐकत आहोत म्हणून ती खरी म्हणायची का? तर नाही, ती खरी म्हणायची नाही, ती स्वीकारायची नाही. एखादी गोष्ट परंपरेने आपल्या बापजाद्यापासून चालत आलेली आहे म्हणून ती खरी आहे म्हणून तिचा स्वीकार करायचा का? नाही करायचा. एखादी गोष्ट आपण जे पोथ्या वाचतो, ग्रंथ वाचतो त्याला अनुकूल आहे म्हणून ती खरी आहे असं म्हणायचं का? एखादी गोष्ट सांगणारा मोठ्या तर्कसंगत रीतीने ते सांगतो म्हणून ती खरी आहे असं म्हणायचं का? एखादा वक्ता, एखादा माणूस एखादी गोष्ट न्यायसंगत आहे असं सांगतो म्हणून ती खरी म्हणायची का? एखादी गोष्ट आपल्याला बरी वाटते, आपल्याला अनुकूल आहे, आपल्या फायद्याची आहे म्हणून ती खरी आहे असं म्हणायचं का? एखादा सांगणारा माणूस फरडा वक्ता असतो डॉक्टर बुटले सारखा, मग ते खरं आहे असं म्हणायचं का? एखाद्याचा माणूस तो अतिशय आकर्षक असतो म्हणून ते खरं म्हणायचं. एखादा माणूस श्रमण असतो, भिक्खू असतो आणि तो सांगतो म्हणून त्याचं खरं म्हणायचं का? विचार करा. तथागत कालामांना त्यावेळी म्हणता की तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या डोक्याचा विचार करा, विवेकवादी व्हा आणि ते आपल्या अनुभवानं जाणा की हे जे मी 8 वेळा ऐकत आहे हे खरं आहे का? हे माझ्या हिताचं आहे का? याने दुसऱ्याचं अहित होणार आहे का? याने माझा स्वार्थ होईल आणि दुसऱ्याला दुःख होईल असं होणार आहे का? हे जे मी ऐकणार आहे आता मी खरं मानणार आहे त्याच्यामुळे दोषसिद्धी होईल का निर्दोषत्व होईल? तुम्ही स्वतःलाच हे प्रश्न विचारले पाहिजेत आणि हा निर्णय घेतला पाहिजे की जे माझ्या हिताचं आहे ते इतरांच्याही हिताचं आहे आणि जे सत्य आहे ते आजीवन सत्य राहील, तेच मी मानलं पाहिजे. आपण ज्यांना आपलं दैवत मानतो म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्या माया बहिणी आहेत, कष्ट करतात, घरची कामं करतात, पोरांना संस्कार देतात आणि जेव्हा जेव्हा असे धम्माचे कार्य असते त्याच्यासाठी दिवस रात्र अहोरात्र मेहनत करतात, वर्गणीसाठी जातात आणि एवढा मोठा कार्यक्रम साकारतात. आणि प्रामुख्याने या सगळ्या मान्यवरांचं भाषण ऐकण्यासाठी माझ्या माय माऊल्याच असतात, त्यांचेही मी वंदन या ठिकाणी करतो. खऱ्या अर्थाने धम्म आमच्या बौद्ध भिक्षू आणि भिक्षू संघानंतर जर कोणी
जनसामान्यात पोहोचवला असेल तर माझ्या ह्या पांढऱ्या साड्यात बसलेल्या माझ्या माऊल्यांनीच पोहोचवलेला आहे. रमाईचा आदर्श त्यांनी घेतलेला आहे. लहान लहान बाळांना, जे बाळ आजकाल ऐकत नाही, बरोबर आहे, मोबाईल शिवाय राहत नाही, अशा लहान लहान लेकरांना विहारापर्यंत कधी बाप घेऊन जातो का? सांगा उत्तर प्रामाणिकपणे. बाप घेऊन जातो का? कोण घेऊन जाते? मग त्या आयांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या सगळ्या धम्म परिषदा, हे धम्म संमेलन याच्याकरिता होत असतात की हा तळागाळातला माणूस आहे, हा गावखेड्यातला माणूस आहे, यांच्यापर्यंत धम्म आपला पोहोचला पाहिजे. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. जीवन जगण्याचा कोणता मार्ग? जीवन जगण्याचा मध्यम मार्ग. म्हणजे लोक सांगताना असं म्हणतात की धम्म फार कठीण आहे, तो समजासाठी कठीण आहे, अशी हवा करून टाकतात. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटतं की धम्म खरंच कठीण आहे का? आपल्याला समजेल काय? आपल्याला उमजेल काय? मग आपण तो ऐकायचा काय? असे प्रश्न उपस्थित होतात की नाही? पण धम्म अगदी सोपा आहे. तो काय आहे? तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग आहे. मध्यम मार्ग म्हणजे काय? मध्यम मार्ग म्हणजे समतेशी प्रतिष्ठित राहणे, म्हणजे समतेत राहणे, इकडेही जाणे नाही आणि तिकडेही जाणे नाही. जो मध्यम मार्ग आहे, धम्माचा मार्ग आहे, तो स्वीकारणे. तो धम्माचा मार्ग सोपा आणि सरळ आहे. तो काय आहे? सोपा आणि सरळ. हा जो धम्माचा मार्ग आहे ते दुसरं तिसरं काही नसून आपले पंचशील आहेत. आता काय पंचशील फक्त बौद्ध धम्मियांसाठीच आहेत का? म्हणजे एखादी हिंदू आई असेल, एखादी ख्रिश्चन आई असेल, एखादी मुस्लिम आई असेल, ती कधी आपल्या पोराला म्हणते का की जा बेटा चोरी कर? म्हणू शकते का? नाही. मी चोरी करणार नाही हे शील जगातली कोणतीच आई असं म्हणत नाही की चोरी कर. म्हणजे ती आई काय करते? त्या शीलाचं पालन करते. आपल्या मुलाला काय म्हणते? बाबा चोरी करायची नाही, तू शाळेत जातो आहेस ना, कोणाची पेन्सिल उचलून आणायची नाही, कोणाची वही. म्हणजे त्याचं शिक्षण आपल्या घरातूनच होत असते की नाही? आणि ते तुम्ही सगळे करता. मी खोटं बोलणार नाही. कठीण आहे का ह्या गोष्टी? मी चोरी करणार नाही खूप कठीण आहे का? मी खोटं बोलणार नाही खूप कठीण आहे का? मी व्यभिचार करणार नाही हे खूप कठीण आहे का? मी हिंसा करणार नाही हे कठीण आहे का? फक्त एक गोष्ट याच्यातली कठीण वाटतं, ते आमच्या माई माऊलांना वाटत नाही, पण आमच्या पुरुष मंडळींना वाटतं. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदं समाधियामी. बरोबर आहे? आणि ह्या एक शील न पाळल्यामुळे करोडो कुटुंबाची राखरांगोळी झाली आहे की नाही? करोडो कुटुंबाची राख रांगोळी जी एक प्रतिज्ञा न मानल्यामुळे झाली आहे ते सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्खा पदं समाधियामी. इतका सुंदर जीवन जगण्याचा मार्ग आहे की मी व्यभिचार करणार नाही, म्हणजे मी ह्या ज्या स्त्रिया दिसत आहेत त्यांना आपली बहीण मानेल, त्यांना आपली आई मानेल, त्यांचा मी सन्मान करेल, त्यांची मी सुरक्षा करेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानात बाबासाहेबांनी जशाच्या तशा मांडलेल्या आहेत. मी चोरी करणार नाही. समजा चोरी केली, बुद्धांनी त्या काळात म्हटलं मी चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा ग्रहण करा. बाबासाहेबांनी त्या प्रतिज्ञेला कायद्याच्या स्वरूपात आणलं. चोरी केली तर काय होते? पोलीस येतात आणि पकडून नेतात की नाही? मग तो कोणी असो. भगवंत म्हणतात की तुमच्याकडे 5 प्रकारची संपत्ती राहिली पाहिजे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 5 प्रकारची संपत्ती समजून सांगतो. सर्वप्रथम माणसाकडे पारिवारिक संपत्ती असली पाहिजे. काय तुमच्याकडे पारिवारिक संपत्ती आहे का? असेल तर हो म्हणा. पारिवारिक संपत्ती आहे का? तुम्ही मुकी आहात म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे पारिवारिक संपत्ती नाही. गोष्ट खरी आहे तुमची, कारण एकात एक नाही आणि बापात लेक नाही. ज्या लोकांकडे पारिवारिक संपत्ती राहत नाही ते लोक काही करू शकत नाही. मी असं का म्हणतो? कारण या ठिकाणी ज्या महामानवांचा तुम्ही आदर्श घेऊन जगाच्या पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, तुमच्याकडे सर्वप्रथम पारिवारिक संपत्ती असली पाहिजे. कारण बाबासाहेबांकडे पारिवारिक संपत्ती होती आणि त्या संपत्तीचा
पहिला जो नेतृत्व करणारा जो घरात असतो तो पिता असतो आपला. आपल्या घरामध्ये असणारी जी स्त्री असते ती तुमच्या कुटुंबाची प्रमुख असते. अशी पारिवारिक संपत्ती तुमच्याकडं पाहिजे. दुसरी संपत्ती सांगतो, ती संपत्ती म्हणजे तुमच्याकडं आरोग्याची संपत्ती असली पाहिजे. आज आरोग्य नाही तुमच्याकडं, ना मनाचं आहे ना शरीराचं आरोग्य आहे. म्हणून आरोग्य कमवा आणि हे आरोग्य फक्त तुम्हाला धम्माच्या मार्गातूनच लाभू शकते. जसं आता जे आवाज इंडियाचे जे बाबा या ठिकाणी बोलून गेले त्यांनी फार छान पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला शील समजावून सांगितलं. पंचशील म्हणजे हे युनिव्हर्सल लॉ आहे, हे आपण या ठिकाणी जाणलं पाहिजे. कारण इथला धीरूभाई अंबानी जर आपल्या स्वतःच्या पोरीला शिकवत असेल बुद्ध, तर तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे की आपण सुद्धा आपल्या मुलाबाळांना बुद्ध शिकवला पाहिजे. आणि तो बुद्ध निवळ फक्त बुद्धं शरणम म्हणून नाही, तर त्याला पंचशिलाचा अर्थ समजून सांगण्यापासून तर भिक्षूच्या सहवासामध्ये राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवल्या पाहिजे. मी आरोग्याची संपत्ती कमवा. जर आरोग्य नसेल तर समाज उभा राहू शकत नाही. कारण हा धम्माचा डोलारा 4 लोकांच्या खांद्यावर उभा आहे. एक भिक्षू, एक भिक्षुणी, एक उपासक आणि उपासिका. म्हणून 4 खांद मजबूत असले पाहिजे. तिसरी संपत्ती सांगतो की संपत्ती सुखापेक्षा संतती चांगली घडवा. ज्या ज्या बापांनी संतती चांगली घडवली म्हणून त्यांनी 3 रत्नाला जन्माला घातलं. एकीकडे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये तुमचे माझे उद्धारकर्ते म्हणून आले. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आज लोक संपत्तीच्या मागे धावलेले आहे, पण संतती कोणी घडवत नाही. आणि संतती कशी घडली पाहिजे तर ती विचारानं चांगली असली पाहिजे. चौथी संपत्ती आपल्याकडे शिलाची असली पाहिजे. शील का महत्त्वाचं आहे? कारण बाबासाहेब लंडनपर्यंत शिक्षण घेण्यासाठी जात होते, पण कधी रमाईवर बाबासाहेबांना वाकड्या तिकड्या शब्दानं बाबासाहेब बोलले नाही. आज आमची माय जर थोडीशी विहारामध्ये आली तर टोकून निकून बोलणारा बाप मी सुद्धा या ठिकाणी पाहिला. आमचा बाप जर वावरातून किंवा कुठल्या ड्युटीहून येताना पाहिला तर आमची बाय त्याला 1760 प्रश्न विचारते. कारण आज एकमेकांचा विश्वास एकमेकावर राहिलेला नाही. म्हणून ही संपत्ती तुमच्याकडे जर असेल शिलाची, तरच तुम्ही या जगामध्ये विश्वासानं काम करू शकाल. शेवटची संपत्ती सांगतो, माणसावर 3 प्रकारच्या आपत्त्या येते. सम्यक दृष्टी तुमच्याकडे असली पाहिजे. ती संपत्ती म्हणजे सम्यक दृष्टी. नैसर्गिक आपत्ती माणसावर येत राहते, त्याच्यानंतर सामाजिक आपत्ती सारखं संकट आता सध्याच्या परिस्थितीत मला काही दिसून नाही राहिलं. आणि त्याच्यानंतर तिसरी संपत्ती ही आपली म्हणजे वैयक्तिक आपत्ती माणसावर येते. या 3ही आपत्ती विपत्तीतून जर वाचायचं असेल तर या पूजा म्हणजे या धम्मपीठावर बसलेले जे काही सन्माननीय लोक आहेत, आज आपलं सर्व घरदार त्यागून या ठिकाणी जे काम करतायत त्यांच्या विचाराला, त्यांच्या हाकेला हाक दिली पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणतो, आपण सगळे गरीब आहोत. शिक्षण प्रणाली आता अनाथ पिढी, आता राजाभाऊ ताकसांडे अनाथ पिढी स्कूल त्यांची आहे मित्रांनो. या सरकारमध्ये आज शिक्षण प्रणाली बंद करण्याचा प्रयत्न या देशातील गोरगरीब लोक शिकले नाही पाहिजे. पर्टिक्युलर मगानी खंडारे सर बोलले कायम देशाला बाबासाहेबांचा अनुयायांचा मोठा प्रमाण धोका आहे. या लोकांना 150, 200, 500 वर्ष लागले उंचांक गाठण्यासाठी. मात्र बाबासाहेबांनी 1956 नंतर दीक्षांत दिल्यानंतर 50 वर्षात उंचांक गाठून आणि त्या मनोवादी ब्राह्मणवादी विचारसरणीच्या पुढे आपण गेलेलो आहोत आणि ते त्यांना मोठ्या प्रमाणात जड जाऊन राहिले. मित्रांनो, या देशाचं संविधान वाचवायचं असेल, शिक्षण प्रणाली वाचवायची असेल, आजच पंजाबमध्ये शेतकऱ्या होत अन्याय कमीत कमी 100 ते 200 शेतकरी मृत्यू पावले. मित्रांनो, अशा प्रकारे या देशाचं सरकार आज आपल्या देशामध्ये आहे. आपण या देशाचं सरकार, मी कोण्या पक्षाचं बोलणार नाही. मगाने एक बोलले सर बोलले 3 पक्ष 4 पक्ष 5 पक्षाबद्दल बोलणार नाही. पण या देशात जर आपल्याला पुन्हा मनोवादी विचार जायचा असेल आणि संघाचं 1900 वर्षानंतरचं जे संविधान त्यांना लागू करायचं, मनोवादी सरकार संविधान लागू करायचं, हे लागू करायचं नसेल तर आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येऊन सगळं जात पंथ एकत्र येऊन या सरकारला तोंड द्यावं लागेल आणि पुन्हा चांगले विचाराचं संविधान विचाराचं सरकार या देशावर आलं पाहिजे. मित्रांनो, तर मी एवढंच या गावाची विनंती करतो की आपण सगळे मिळून 22 प्रतिज्ञाचं मित्राचं पालन केलं पाहिजे आणि 22 मित्राचं पालन करून आणि पंचशीलचं पालन करून सर्व समाज एकत्र कसा राहील, एकजुटीने कसं राहील, संप्रदाय विचार कसा या देशात होईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मित्रांनो, मी एवढं सांगतो, जर आपण सगळे एकत्र जर आलो नाही, या संविधान वाचवण्यात आपण काम जर केलं नाही, या देशात आताच बुटले सर बोलले, या देशाचा पंतप्रधान इतर देशात जर गेला
तर मी बुद्ध देशातून आलो सांगतो. मात्र या देशामध्ये आताच तुम्ही सगळं ऐकलं असेल, दिवाळी साजरी करा, रामाच्या नावावरती दिवाळी साजरी करा. याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. बोलताना काही बरेच पुस्तकं रामाबद्दल आहे, रामानं काय केलं काय नाही सगळ्यांना आपण विचार केला पाहिजे. परंतु अशा या देशाचा पंतप्रधान असेल तर पंतप्रधानाला अधिकार नाही का धर्माच्या कार्यक्रमाला जाऊन अशा प्रकारे देशाच्या नागरिकांना दिवाळी साजरी करायचा निर्देश देण्याची गरज नाही. असा त्या वृत्तीचा जर पंतप्रधान असेल, ही वृत्ती जर आपण खोडून काढायचं असेल, पुढं आपण एकत्र आलं पाहिजे. मित्रांनो, शेवट एक बोलतो, बदनामीचा आळ बरा नाही, माणुसकी दंगलीचे जाळ बरा नाही. तुम्ही संघटित मुकाबला केला जर नाही तर तुमचा पुढचा काळ बरा नाही. या पद्धतीनं सगळं तुम्ही संघटित मुकाबला करा आणि या देशाचं सरकार कसं पाडता येईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करा. संविधान वाचलं पाहिजे. मी 1987ला LLB झालो नागपुरातून. नाही LLB झाल्यानंतर मला नियमाप्रमाणे हॉस्टेल सोडून द्यायचं होतं. मग आम्हाला राहायला जागा नव्हती आणि मला नागपुरामध्ये राहून वकिली शिकायची होती आणि नंतर मग वर्धेत वकिली करू असा माझा एक प्रयास होता, पण नंतर ते शक्य नाही झालं. तर राजाभाऊ तिथे राहत होते लोखंडे चाळीमध्ये. मग राजाभाऊची माझी भेट झाली. आम्ही दोघंही मोठे शेतकरी, तुम्हाला माहीत आहे आमच्या इथं 50 एकर जमीन, राजाभाऊकडे 60-70 एकर जमीन. आम्ही शेतकरी मोठे, पण शहरामध्ये आमचं घर नाही, अशी त्यावेळीची परिस्थिती होती. आता 2-2, 3-3 झाले जिकडे तिकडे. राजाभाऊ म्हणलं यार ऐसा हो गया, हॉस्टेल छूट गया, अभी मेरे को यहाँ वकालत करना है. राजाभाऊ बोले आ जाओ मेरे रूम में. त्यावेळी राजाभाऊच्या रूममध्ये त्यांनी मला 3 महिने ठेवलं आणि मग ते जे रजिस्ट्रेशन येते, म्हणजे ज्याला लायसन म्हणतात, तुम्हाला समजावं म्हणून मी लायसन म्हणेल, ते येते. तर ते राजाभाऊच्या पत्त्यावर मला ते मागवलं. मी मुंबईवरून येते, ते त्याला सनद म्हणतात. तो जो पत्ता आहे तो माझ्या सनदेचा आजही राजाभाऊचाच पत्ता आहे. तर मग राजाभाऊकडे 3 महिने राहिलो. तर राजाभाऊचा त्यावेळी माझा तर परिचय आधीच होता आणि विद्यार्थी चळवळीमध्ये होते. राजाभाऊ समता सैनिक दलात काम करायचे, शिवाय नामांतराच्या चळवळीमध्ये जोगेंद्र कवाडेसोबत काम करायचे. यात एवढंच नव्हे तर सिकल सेल जो आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षण करण्याच्या टीममध्ये ते काम करायचे. त्यांनी एक विवेकशील मित्र परिवार स्थापन केला होता. आणि मग त्यावेळी मी बघितलं की हा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोण्या रुग्णालयामध्ये, कधी तहसील कचेरीमध्ये, कधी कुठे, बाहेरगावून पेशंट आला त्या नागपुरामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये तर पहिले राजाभाऊची आठवण करायची, त्याच्या रूमवर जायची आणि तिथून ते त्यावेळी ओळखा पाहिजे असायच्या तर वार्डामध्ये जाऊन सेवा चाकरी करायचे त्या पेशंटची. तर हे जे दातृत्व किंवा दान आता आपल्याकडे ज्या पारामिता जे आपण म्हणतो ते पारामिता, मला वाटते राजाभाऊंनी खरोखर ती दान पारामिता पूर्ण केली आणि म्हणून आज त्यांचं भव्य दिव्य इन्स्टिट्यूट, शाळा नागपुरामध्ये मोठ्या दिमागात उभा आहे. म्हणजे 1 नंबरची शाळा आहे. मागे मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की राजाभाऊंचं तिकडे आखाती प्रदेशामध्ये कुठे राजाभाऊ दुबईला इंटरनॅशनल अवॉर्ड दिला त्यांना आणि 10 मध्ये 1. म्हणून राजाभाऊला काल मी फोनवर बोललो, राजा आम्ही ऐकलं की बा जगामध्ये 7 चमत्कार आहे, पण मी म्हणलं राजाभाऊ तुम्हारा ये 8वां चमत्कार आपका इंस्टीट्यूट है. आपने जिस तरीके से ये सब खड़ा किया, हम साइकिल से चलने वाले लोग थे, कभी बोले यार राजाभाऊ तुम्हारी साइकिल मेरे को दो, नहीं मेरे को आ जाना है, मेरी साइकिल तुम लो. तो रिअली ग्रेट. मी तिकडे नाशिकमध्येही अनेकदा सांगत असतो. अनेक विषय आहेत. आरक्षणाचा विषय आहे. बौद्ध असूनही महार लिहिल्याशिवाय केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नाही. जनगणनेमध्ये मोठा प्रश्न निर्माण होतो. काल परवा मराठा आरक्षणाच्या वेळी हिंदू महार लिहायला बाध्य केलं जात होतं. आमचे राजरत्नजी न्यायालयापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न करतात की हा मुद्दा सुटावा. मी त्यावर पुस्तक लिहिले. 10 वर्ष झाले. आम्ही काही त्यामध्ये कायद्याचे मार्ग सांगितले की अनुसूचीमध्ये बौद्ध
अनुसूचित जातीतून धर्मांतरित हा प्रवर्ग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला बौद्ध म्हणून आरक्षण मिळणार नाही. आरक्षण ही समाजाची गरज आहे. आज शिक्षणामध्ये नोकऱ्या जरी कमी झाल्या तरी नोकऱ्याही आहे, परंतु शिक्षणामध्ये आज आपल्याला 15-20 घरामध्ये एक इंजिनियर दिसतो. याचं कारण काय आहे? त्या इंजिनिअरिंग कॉलेजची 2.5-3 लाख रुपये फी सरकार भरते. मेडिकल कॉलेजची फी 6 लाख रुपये आहे एका वर्षाची, 5 वर्षाची 30 लाख रुपये. भरू शकतो का आपण? आरक्षणामुळे आपण ते करू शकतो. विदेशामध्ये विद्यार्थी गेला तर त्याला 80 लाख रुपये मिळतात. आणि बाकी घरकुल रमाई योजना. माझ्या गावामध्ये माझंच घर मोठं होतं पूर्वी, मला मोठा घमेंड होता समजा, जमीनदार आहे ते. आता जातो तर माझं घर लहान झालं, सगळ्या चारही बाजूनं स्लॅबचे घर आहेत. म्हटलं कसं काय? तर म्हणजे रमाई घरकुल योजना. तर हे अनेक फायदे आहे. आपण उद्योगशील असलं पाहिजे, शासन प्रशासनातही गेलं पाहिजे. त्यामुळे आरक्षण तर मिळालं पाहिजे, पण ते सन्मानानं मिळालं पाहिजे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये मगध राजाचा कोषाधीश, त्याचं नाव असते सुदत्त. अनाथाचा तो नाथ असतो, अनाथाला तो सतत मदत करत असतो आणि म्हणून त्याचं नाव पडलं अनाथ पिंडक. असे आपल्या गावातील बहुव्यामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राजाभाऊ ताकसांडे, म्हणून त्यांना लोक अनाथ पिंडक म्हणतात. अनाथ पिंडक जेव्हा आपल्या बहिणीच्या घरी गेलेत, राजगिरीला गेले, तेव्हा राजगिरीला गेल्यानंतर नेहमीप्रमाणे श्रेष्ठी म्हणजे बहिणीचा पती अनाथ पिंडकाला वेळ देत होता, पण यावेळेस मात्र अनाथ पिंडकाला श्रेष्ठी वेळ देत नव्हता. त्याला असं वाटलं की दरवेळेस जेव्हा जेव्हा मी यायचा तेव्हा तेव्हा श्रेष्ठी मला वेळ देत होते, पण आज श्रेष्ठी मला वेळ का देत नाही? तेव्हा मात्र श्रेष्ठीने अनाथ पिंडकाला सांगितलं की अनाथ पिंडक, राजगिरीमध्ये भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा सावक संघ आलेला आहेत. त्यांची संपूर्ण राहण्याची भोजनाची व्यवस्था माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे मात्र मी तुला वेळ देऊ शकत नाही. बुद्ध या शब्दाचे ध्वनी अनाथ पिंडकाच्या कानामध्ये पडताच अनाथ पिंडकाला सुद्धा असं वाटलंय की भगवंताची भेट आपण सुद्धा घेतली पाहिजे. पण तो रात्रीची वेळ असते. श्रेष्ठी म्हणतो अनाथ पिंडक, तुला जर भेटायचं असेल तर भगवान गौतम बुद्ध सकाळच्या पहारी सीतावनामध्ये वॉकिंग मेडिटेशन करत असतात, चालण्याची ध्यान साधना करतात. तेव्हा भगवान गौतम बुद्ध सकाळी तुम्हाला भेटू शकतोय. त्याला रात्री झोप सुद्धा येत नाही आणि झोप येत नसताना त्याला असं वाटते की दिवस कधी उजाडतो, काय उजाडतो, आपण भगवान बुद्धाला भेटलं पाहिजे. सकाळच्या पहारी अनाथ पिंडक त्या सीतावनामध्ये जात असताना दुरूनच भगवान गौतम बुद्ध अनाथ पिंडकाला म्हणतात सुदत्त. अनाथ पिंडकाच्या मनामध्ये विचार उत्पन्न होते की मी कधीही भगवान बुद्धाला भेटलो नाही, कधी मी पाहिलं नाही, तरी भगवान गौतम बुद्धांनी माझं नाव सुदत्त घेतलं. तेव्हाच मात्र अनाथ पिंडकाचं धम्मचक्षु उत्पन्न होतात आणि धम्मचक्षु उत्पन्न झाल्यानंतर भगवान बुद्धाला म्हणतात की भगवान, आजीवन मला तुम्ही उपासक म्हणून स्वीकार करावं आणि उद्याचं भोजन आपण आणि आपल्या सावक संघाने स्वीकार करावं. अशा प्रकारे विनंती करून भगवान गौतम बुद्ध अनाथ पिंडकाची विनवणी मान्य करतात आणि अनाथ पिंडक पुन्हा आपल्या बहिणीकडे निघून येतात. ही वार्ता जेव्हा राजा बिंबिसाराला कळतात, श्रेष्ठीला कळतात की तू श्रावस्तीवर आमच्या गावात आलेला पाहुणा आहेत, भोजनाची संपूर्ण व्यवस्था आम्ही करू शकतो, तरी पण म्हणतो की नाही, भगवान बुद्धाच्या सावक संघाची पूर्ण व्यवस्था मीच करणार आणि सुंदर असं भोजनदान बनवतात. भोजनदान बनवल्यानंतर भगवान बुद्धाने त्याचा सावक संघ राजगिरीला असतो आणि बुद्धाला म्हणतात की भगवान, तुम्ही जरूर श्रावस्तीला भेट द्यावी आणि मी केलेला संकल्प हा सम्यक संकल्प पूर्णतास द्यावं. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धाला विनंती करते आणि ती विनंतीसुद्धा मान्य करतो. भगवान अनाथ पिंडक जेव्हा श्रावस्तीला जातात आणि श्रावस्तीला गेल्यानंतर जेत राजाकडे जातोय, जेत राजाला म्हणतात की महाराज, या खळबळ जंगलाची किंमत तुम्ही जे म्हणाल ती मी द्यायला तयार आहो,
राजाला काही धनसंपत्ती विकायची नसते, ते पडीत जमीन असतात, पिंजर जमीन असतात. त्या जमिनीची जे म्हणाल ती किंमत मी मोजायला तयार आहो. तेव्हा मात्र जेत नावाचा राजा अनाथपिंडकाला म्हणतात, अनाथपिंडक मी सांगितलेली किंमत तू देऊ शकणार का? होय महाराज, तुम्ही शब्द काढावं. तेव्हा मात्र अनाथपिंडकाला जेत राजा म्हणतात की अनाथपिंडक हे संपूर्ण बंजर जमिनीमध्ये मोला सोन्याच्या मोहरा झाकून दे, ती त्याची किंमत असेल. आणि मग अशा प्रकारे आपला विश्वासू नौकराला सांगतात की जा सोन्याच्या मोहरा तू घेऊन ये आणि जमिनीवर तू झाकून टाक. आणि थोडासा बाग 2 बिघा जमीन बाकी असतात. तेव्हा जेत राजा अनाथपिंडकाकडे येतो आणि अनाथपिंडकाला म्हणतात की अनाथपिंडक, ज्या जमिनीची काही किंमत नाही, मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे त्या जमिनीची तू किंमत दिली, ही जमीन कोणासाठी ते विकत घेत आहे? तेव्हा अनाथपिंडक म्हणतो की ज्या धम्माचा आदी मध्य अंत गोड आणि कल्याणकारी आहे, ज्या धम्म लोकांच्या कल्याणकारीसाठी आहे, अशा धम्मासाठी ही जमीन मी विकत घेत आहो. तेव्हा सोन्याची मोहरांची किंमत काही नाही. हे शब्द जेव्हा जेतराजाच्या कानामध्ये पडते तेव्हा जेतराजाचं मन सुद्धा परिवर्तन होते. आणि जेतराजाचं मन परिवर्तन झाल्यानंतर 2 बिघा जमीन दान आणि वर असणारे वृक्ष तो सुद्धा दान देतो. आणि मग अशा प्रकारे अनाथपिंडक मात्र 4 कानेरी कुंपा, कानेरी कुटी, वर्षवास कुटी, बुद्धविहार अशा प्रकारे 80 प्रकारच्या कुट्या त्या मुलगंद कुटीमध्ये निर्माण करतात. आणि भगवान गौतम बुद्धाला दान दिल्यानंतर इसवी सन 514 मध्ये भगवान गौतम बुद्धाचा तो 14वा वर्षवास असतो. आणि 14व्या वर्षवासामध्ये त्या मुलगुंद कुटीचं लोकार्पण सुद्धा भगवान गौतम बुद्धाच्या स्वहस्ते होत असतात. आज माननीय राजाभाऊ टाकसाळे सरांसोबत या गावात येत असताना या गावची आठवण आणि त्यांचं संपूर्ण जीवन ते या प्रवासामध्ये मला सांगत होते. या प्रवासात त्यांची हे संघर्ष गाथा ऐकत असताना कशा पद्धतीने आज नागपूर या ठिकाणी एक प्रशस्त असं शाळा महाविद्यालय, आता बी फार्म एम फार्म मध्ये ते पदार्पण केलेलं आहे. आणि 7,000 विद्यार्थी, महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्यात मोठं सेंटर आज 12वीच्या परीक्षा देणारं हे राजाभाऊंचं सेंटर म्हणून घोषित झालेलं आहे. इतकं मोठं विशाल शिक्षण प्रसाराचं काम राजाभाऊ टाकसाळेजी करताय. त्यांचं हे सगळं ऐकत असताना आणि ही गाडी निघाली आहे गावाच्या दिशेने, ज्या गावात ते राहत होते त्या दिशेने ही गाडी निघालेली आहे. आणि मग थोड्या वेळातच आम्ही त्या गावात आलो. हे सगळं ऐकत असताना मला का माहिती नाही बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसंग मला आठवत होता. तो मी टाकसाळे सरांनाही सांगितला नाही की मला काय आठवत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली आमच्याच समाजातला एक मुलगा IAS ऑफिसर, IAS ची जी परीक्षा होती तो उत्तीर्ण झाला होता. ती परीक्षा तो पास झाला आणि त्याला कलेक्टर म्हणून रुजू होणार होता. बाबासाहेबांच्या लक्षात आला की आमच्या समाजातला पहिला कलेक्टर आता तो त्याची शपथ घ्यायला जाणार आहे, तो त्या कलेक्टर या पदाचा पदभार स्वीकारणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली की मला त्या मुलाला बघायचंय, त्या मुलाशी बोलायचंय. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री असताना, त्या पदावर असताना बाबासाहेबांनी त्या मुलाला पत्र पाठवलं किंवा बोलवणं पाठवलं की माझी येऊन भेट घ्या. आता तो नवीन कलेक्टर झालेला, त्याला वाटलं मला कायदे मंत्र्यांनी बोलवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी अपेक्षा असतील. म्हणून तो मुलगा बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला बाबासाहेबांच्या दिल्लीच्या बंगल्यावर गेला. बाबासाहेब सकाळी त्यांच्या खुर्चीमध्ये बसून पेपर वाचत बसलेले होते. बाबासाहेबांनी बघितलं की तो मुलगा आला. बाबासाहेबांनी थोडा वेळ तो पेपर बाजूला केला आणि त्या मुलाला विचारलं, तुम्हाला लोकांना हिंदी कळेल ना सगळ्यांना? बाबासाहेबांनी विचारलं की तुम अभी कलेक्टर बने हो? तो म्हणाला हाँ मैं अभी कलेक्टर हुआ. तो अभी तुम्हें लाल बत्ती की गाड़ी भी मिलेगी?
तुला हाँ लाल बत्ती की गाड़ी भी मिलेगी। तो एक काम किया करो, हफ्ते में एक बार, महीने में एक बार, कभी कभी उस गाड़ी में बैठकर जिस गांव में तुम रहा करते थे उस गांव का एक चक्कर लगा के आया करो। बस एवढंच बाबासाहेब बोलले आणि मग पुन्हा बाबासाहेब त्यांचा पेपर वाचायला मग्न झाले। आता त्या कलेक्टर मुलाला वाटलं की बाबासाहेबांनी मला बोलावलंय, एका मंत्र्याने बोलावलंय, नक्की माझ्याकडनं काहीतरी हवं असेल, म्हणून तो तसाच उभा राहिला। बाबासाहेब आपले पेपर वाचतायत। अर्ध्या पाऊण तासानंतर बाबासाहेबांना लक्षात आलं की कोणीतरी अजून तिथे उभा आहे, म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा बघितलं, तो मुलगा तसाच उभा। बाबासाहेबांनी पेपर ठेवला, बोला क्यों खड़े हो, का उभा आहेस अजून, का उभा आहेस? त्या कलेक्टर मुलाने सांगितलं की बाबा साहब आपने बुलाया था, शायद आपको कुछ मुझसे बात करनी थी। बाबासाहेबांच्या लक्षात आलं की त्याच्या डोक्यात काय चाललंय। बाबासाहेबांना लक्षात आलं की कदाचित याला असं वाटतंय की मी याच्याकडनं काहीतरी निधी मागायला, पैसे मागायला याला बोलावलंय। बाबासाहेबांनी पेपर ठेवला आणि त्या मुलाला विचारलं की आपको पता है मैंने आपको क्यों कहा कि आप जिस गांव में रहते हो उस गांव में उस लाल बत्ती की गाड़ी में बैठकर एक चक्कर लगाकर आया करो, ऐसा मैंने आपको क्यों कहा पता है? तुला मी असं का बोललो की जी लाल बत्तीची गाडी तुला मिळणार आहे त्या लाल बत्तीच्या गाडीत एकदा बसून तुझ्या गावाचा एक चक्कर तू मारत जा, असं का बोललो? तुला काय वाटतं? मुझे नहीं मालूम आपने ऐसा क्यों बोला। बाबा साहब ने सांगितलं कि जिस दिन तुम उस लाल बत्ती के गाड़ी में बैठकर तुम्हारे गांव में जाओगे, गांव में जैसे ही तुम्हारी गाड़ी प्रवेश करेगी कुछ औरतें कपड़े धो रही होंगी, गांव में कपड़े धो रही होंगी, वो कपड़े धोते धोते तुमको देखेगी। कुछ जैसे ही तुम्हारी गाड़ी आगे बढ़ेगी कुछ औरतें बर्तन मांज रही होंगी, भांडी घासत असते, ती भांडी घासता घासता तुला बघतील। काही बायका झाडू मारत असतील, शेणाच्या गवऱ्या थापत असतील, काही जी कामं ती करत असतील, ती कामं करता करता तुला बघतील आणि त्यांच्या मनात विचार येईल की कालपर्यंत आमच्या गल्लीत आमच्या बोळीमध्ये फिरणारा हा मुलगा आज कलेक्टर झाला आणि लाल बत्तीच्या गाडीमध्ये बसून आमच्या गावामध्ये आलाय। जर हा मुलगा कलेक्टर होऊ शकतो तर माझाही मुलगा कलेक्टर होऊ शकतो, असं त्या बाईच्या मनात येईल आणि तीही तिचा मुलगा कलेक्टर बनवण्याच्या दृष्टिकोनाने तयार करेल। म्हणून मी तुला सांगितलं की तू तुझ्या लाल बत्तीच्या गाडीमध्ये बसून तुझ्या गावाचा चक्कर एकदा मारत जा। मी माझ्या नेहमी भाषणातून सांगायचो की आमच्या गावातनं लोक आयएस झाली, आयपीएस झाली, लाल बत्तीच्या गाडीत गेली, माडीत गेली, बंगल्यात गेली, पण पुन्हा आपल्या गावाकडे भिरकूनही आली नाही। पण आज माझं हे म्हणणं राजाभाऊ टाकसाळे यांनी खोटं ठरवलं आणि आज एवढं मोठं विश्व शिक्षण क्षेत्रात निर्माण करूनही ते त्यांच्या गावात पुन्हा त्या आलिशान गाडीत बसून येतात आणि समाजाला तोच बुद्ध बाबासाहेबांनी दिलेला या समाजातल्या गावामध्ये देतात। आता काही ज्या महिला आमचा सत्कार करण्यासाठी आल्या, मला दमदान देऊन गेल्या, त्या जाता जाता काय म्हणाल्या की साहेब आमच्या गावात साधा दूधवाला पण येत नाही। काही माई इथं बसलेल्या असतील, दूधवाला पण येत नाही। विचार करा, ज्या गावात साधा दूधवाला येत नाही आज त्या गावात ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठिकाणी घडून आणण्याचं काम राजाभाऊ टाकसाळे यांच्या प्रयत्नानं हे यशस्वी या गावामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून हे पूर्ण श्रेय हे राजाभाऊ टाकसाळेंचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं एक नाही 2 कर्तव्य तुम्ही आज पूर्ण करत आहात। बाबासाहेबांनी सांगितलं की टू एज्युकेट, टू एजिटेट अँड टू ऑर्गनाइज, याचा अर्थ काय सांगा बघू काय? आपण दर पॅम्पलेट वर लिहितो मराठीमध्ये, काय म्हणतो आपण याला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, बरोबर आहे? बाबासाहेबांनी 1924 साली ही संस्था काढली होती, तिचं नाव होतं बहिष्कृत हितकाळणी सभा आणि त्या बहिष्कृत हितकाळणी सभेचं हे ब्रीद वाक्य टू एज्युकेट, टू एजिटेट अँड टू ऑर्गनाइज, इंग्लिश मधलं ब्रीद वाक्य ते आम्ही मराठीत रूपांतरित केलं, ट्रान्सलेट केलं आणि त्याचं ट्रान्सलेशन चुकीचं केलं। टू एज्युकेटचा अर्थ शिका होत नाही। आजही गुगल मध्ये आहे ना गुगल ट्रान्सलेटर, त्याच्यात टाका टू एज्युकेट, तुम्हाला मराठी, हिंदी सगळ्या भाषेतलं
ट्रान्सलेशन मिळेल आणि मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं शिकवा, शिका नाही. 1924 साली जो बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला की शिकवा, लोकांना शिकवा, त्यांना चेतवा आणि त्यांना जागृत करा आणि मग जागृत झाल्यानंतर त्यांना संघटित करा. शिका, शिकवा, तुम्ही म्हणाल काय फक्त वचा तर फरक आहे, एवढूसा तर फरक आहे. याच्यात छोटासा फरक नाही, खूप मोठा फरक आहे. जी लोक बाबासाहेब आंबेडकरांनी शिका म्हणून सांगितलं याच्यावर काम करतात ती काय करतात माहित आहे? ती 10वी पास होतात, 12वी पास होतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात की बाबासाहेबांनी सांगितलं शिका म्हणून ते अनेक पदव्या स्वतःसाठी प्राप्त करतात, लग्न करतात, मुलं बाळ पैदा करतात आणि त्या शिक्षणाचा वापर फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं करतात. हे आहे शिका समजणारी लोक. आणि जी लोक बाबासाहेबांनी सांगितलं की शिकवा ती लोकही 10वी पास होतात, 12वी पास होतात, ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, तीही लग्न करतात, मुलं बाळ पैदा करतात. पण बाबासाहेबांनी सांगितलं शिकवा म्हणून ते गोरगरीब अडाणी समाजापर्यंत जातात आणि त्यांनाही शिकवण्याचं काम करतात. आणि म्हणून मी सांगितलं की बाबासाहेबांचा हा आदेश राजाभाऊ टाकसाळे या देशामध्ये पूर्ण करतायत. ते गोरगरीब अनाथ मुलांना शिकवण्याचं कामही ते या महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात करतायत. एक उद्देश बाबासाहेबांचा पूर्ण करतायत आणि दुसरा उद्देश मी भारताला बौद्धमय करेन यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म हा गल्ली गल्लीपर्यंत, गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी भदंत राजरत्न असतील, भिक्खू संघ असतील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून ते अशा पद्धतीचे धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठीही अनाथपिंडकाचा काम, अनाथपिंडकाचा रोल ते या ठिकाणी पूर्ण करतायत. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे 2 मुख्य उद्देश राजाभाऊ टाकसाळे पूर्ण करतायत. आज आपण मला बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज म्हणून इथे बघण्यासाठी, मला ऐकण्यासाठी आलात. महापुरुषांचे वंशज नसतात, महापुरुषांना नातेवाईक नसतात. बाबासाहेबांची वंशावळ आपल्या सगळ्यांकडे असेल, सगळ्यांकडे बाबासाहेबांची वंशावळ आहे, गुगलवर बाबासाहेबांची वंशावळ आहे. पण या देशाची खरी वंशावळ काय आहे माहिती आहे? देशाची खरी वंशावळ तथागत बुद्ध, तथागत बुद्धापासून ही वंशावळ सुरू होते. या तथागत बुद्धाच्या वंशापासून सुरू झालेली ही वंशावळ कुठपर्यंत येते माहित आहे? बुद्धानंतर या देशातनं बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य या देशामध्ये सम्राट अशोकाने पुढे नेलं. बुद्धाचा दुसरा वंश हा सम्राट अशोक ठरतो. सम्राट अशोकाच्या क्रांतीला, बुद्धाच्या क्रांतीला, सम्राट अशोकाच्या क्रांतीला नष्ट करण्यासाठी या देशामध्ये प्रतिक्रांती होते. बौद्ध धम्माचं नाव लौकिकही, नामशेषही या देशामध्ये उरत नाही. अशा अवस्थेत जिथे बुद्धाचं नावही घेणं या देशामध्ये प्रतिबंधित केलं जातं, नाव घेतल्यावर कतली केल्या जातात, अशा अवस्थेतही गुरु रविदास आज ज्यांची जयंती आहे ते बुद्धाची वाणी ही संपूर्ण देशात पसरवतात. त्यांचं नाव न घेता कि ऐसा चाहू राज में जहां मिले सबन को अन्न, छोटा बड़ा सम बैठे रहे गुरु रविदास प्रसन्न. समतेचा, स्वातंत्र्याचा पुरस्कार, बुद्ध बंधुत्वाचा पुरस्कार गुरु रविदास करतात. आणि गुरु रविदासानंतर संत तुकाराम या देशामध्ये तीच वाणी, बुद्धाची वाणी या महाराष्ट्रामध्ये पसरवतात. आणि संत तुकारामानंतर महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे एकमेकांचे वंशज आहेत. ही भारताची खरी वंशावळ आहे. या बुद्धविहारात फक्त पूजापाठ होणार नाही तर पुढच्या वर्षीच मी तुम्हाला अभ्यासिका तयार करून देणार आहोत. या गावातला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक समाजाचा विद्यार्थी वरती जाऊन दिवसभर अभ्यास करेल. IAS, UPSC, MPSC चा अभ्यास करेल. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या परिसरातील, या 5 किलोमीटरच्या परिसरातून IAS, UPSC ची परीक्षा पास होणारा विद्यार्थी मला तयार करायचा आहे. मला विहारात पूजा अर्चा या सर्व गोष्टीचा ज्ञान द्यायचंच आहे. ह्या आवश्यक आहे. बुद्धाशिवाय पर्याय नाही. या जगालाही पर्याय नाही बुद्धाशिवाय. बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. बुद्धाचं आचरण करेल तरच तो माणूस म्हणून जगेल. आपल्याला दुःख होतं,
आपल्याला पायाची ठोकळे लागतं, आपल्याला कोणतीही गोष्ट दुःखवतं, तेव्हा खऱ्या अर्थाने बुद्धानच मार्ग सांगितला तुम्हाला दुःखातून मुक्त करण्याचा. अनेक गोष्टी माणसाचं मन अनेक वाईट विचार येत असतात, माणसाच्या मनामध्ये अनेक गोष्टीचा विचार येत असतो. त्या सर्व विचारातून मुक्ती जर पाहिजे असेल तर बुद्धाचाच एकमेव धम्म आहे की ज्याच्यातून आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग, प्रीतमने सांगितल्याप्रमाणे जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे बुद्ध धम्म आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण आचरणात आणा, रोज आचरणात आणा. आपण सर्वजण आचरणात आणण्याचा प्रयत्न आपण जर निश्चय केला, यस मला माझं मुलगा IAS बनवायचा आहे, इथे बसलेल्या भगिनी, इथे बसलेला तरुण युवक, इथे बसलेला गावातला तरुण युवक, मला मोठं बनायचं आहे. ज्या दिवशी तो ठरवेल की मला गाडेगाव सोडून वर्धेला जायचं आहे, वर्धा सोडून नागपूरला जायचं आहे, नागपूर सोडून मुंबईला जायचं आहे, मुंबई सोडून मला जपानला शिकायला जायचं आहे, ज्या दिवशी तो निश्चय करेल बुद्धाचं तत्वज्ञान घेऊ, त्या दिवशी गाडेगावचा मुलगा हा जपानच्या इन्स्टिट्यूट मध्ये एक चांगला इंजिनियर म्हणून काम करेल. म्हणून तुम्ही आता ठरवायचं आहे, बुद्धाचा विचार आत्मसात करायचा आहे, बाबासाहेबांचा विचार आत्मसात करायचा आहे. आणि इथे बसलेल्या भगिनी मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या मुलाला किती शाळा या सरकारने बंद करू द्या, सरांनी सांगितल्याप्रमाणे उद्या बुद्धाचं विद्यापीठ तयार होणार आहे. आपल्याला ते करून दाखवायचं आहे. नालंदा विद्यापीठ साहेबांचं स्वप्न आहे, ते नालंदा विद्यापीठाची स्थापना आपल्या या भारत देशामध्ये पुन्हा तयार करायचं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी शिक्षणाचे दार किती बंद केले या वर्षात, तुम्हाला मी सांगतो, मी शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे 14,000 शाळा या वर्षात शासन बंद करायला लागले आहेत. कशाला? हा शेड्यूल कास्टचा माणूस शिकू नये. अरे आम्ही घाबरत नाही, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही घाबरत नाही. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवू, आम्ही काही झालं तर शिकवू, पण बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी या विद्यापीठाच्या माध्यमातून आम्हाला देशात जरी नोकरी नाही मिळाली तर जपान मध्ये जाऊ. मी माझ्या शाळेमध्ये सर जपानचे क्लासेस सुरू केलेत, मी माझ्या शाळेमध्ये जपानी लँग्वेज सुरू केली. आज 350 विद्यार्थी जपानी लँग्वेज शिकवत आहे. या वर्षी त्यांचा 30 मुलांचा टूर हा जपानला चालला, त्यांच्या खर्चातून. माझ्या शाळेतला 30 विद्यार्थी जपानला चाललेत. कशाला? उद्या जॉब मिळते, ते एजन्सी घेऊन चालली की तिथे किती प्रकारचे जॉब तुम्हाला उपलब्ध आहेत. तुम्ही सध्या आपण सर्व लोकांनी जर विचार केला तर आपल्या गाडेगावचा मुलगा सुद्धा जर्मनी, जपान, जिथे बौद्ध देश आहे तिथे सुद्धा शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता. इतकं चांगलं एक शिक्षणाचं दार तुमच्या आमच्यासाठी आम्ही या माध्यमातून सुरू केलं आहे. आपण सर्व गाडेगावचे, सर्व या परिसरातील सर्व बौद्ध धम्म आचरणात आणा इतकीच विनंती करतो. बुद्धाला, बुद्ध विहाराचा उपयोग फक्त पूजेसाठी न करता हा धम्माच्या प्रचारासाठी करावं. बुद्ध धम्माचा प्रचार, त्या विहारातून बुद्ध धम्माचा प्रचारासोबतच आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अभ्यासिका मी तयार करून देऊन आलो. माझ्याजवळ आहे म्हणून तुम्ही सहकार्य करायचा. पण त्या अभ्यासिकामध्ये मला जुवा खेळणारे तरुण युवक नाही पाहिजे. त्या अभ्यासिकामध्ये शांतपणे रात्रीचे 2 वाजेपर्यंत अभ्यास करणारा मला मुलगी पाहिजे. रात्रीचे 2 वाजेपर्यंत तिथं अभ्यास करणारा मुलगा पाहिजे. तेव्हाच तो या देशाचा IAS अधिकारी बनेल, UPSC, MPSC पास करेल. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही.